नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्र सरकारने देशातील 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सरकारनं शासकीय शिधावाटप दुकानामध्ये दिल्या जाणाऱ्या तांदळाची गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत शिधावाटपाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या तांदळामध्ये तुटलेल्या म्हणजेच तुकडा तांदळाचं प्रमाण हे कमी केलं जाणार आहे. या निर्णयामुळे गोरगरिबांना मिळणाऱ्या शासकीय अन्नधान्याच्या गुणवत्तेमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत केंद्रीय खाद्य आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सविस्तर माहिती दिली. गेल्या 3 दशकांमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गरिबांना सन्मानानं चांगल्या गुणवत्तेचं अन्न मिळेल. आता नव्या निर्णयानुसार शिधावाटपामध्ये दिल्या जाणाऱ्या तांदळामध्ये फक्त 10% तुटलेला तांदूळ मिक्स करण्यात येणार आहे. याआधी शिधावाटपातील तांदळामध्ये 25 ते 30% तुकडा तांदूळ मिसळण्याची परवानगी होती. सरकारच्या या नवीन निर्णयानुसार शिधावाटपामध्ये दिला जाणारा तांदूळ आता चांगल्या गुणवत्तेचा असेल आणि त्यामध्ये तुकडा तांदळाचं प्रमाण कमी असेल. मग सरकारकडे उरलेला तुकडा तांदळाचं काय होणार, असा सवाल उपस्थित केला जातोय. तर उरलेल्या तुकडा तांदळाचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर केला जाणार आहे. तसेच काही तुकडा तांदूळ हा पाळीव प्राण्यांसाठी खाद्य म्हणून देखील वापरला जाईल. सरकारनं तांदळाची गुणवत्ता सुधारण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे सर्वसामान्यांकडून जास्त पैसे घेतले जाणार का, असाही सवाल उपस्थित केला जातोय. तर याचं उत्तर आहे नाही. सर्वसामान्यांना यावरती कुठलाही परिणाम होणार नाही. प्रत्येक कुटुंबाला याआधीप्रमाणेच मोफत अन्न मिळत राहील. विशेष म्हणजे मोफत दिलेल्या धान्याची गुणवत्ता आता चांगली असेल. या धान्य वाटपामध्ये पारदर्शकता असावी यासाठी सरकार QR कोडवरती आधारलेलं ट्रॅकिंग सिस्टम वापरणार आहे. दरम्यान राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याला 5 किलो गहू आणि तांदूळ हे मोफत दिले जातील. तर अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत अतिगरीब कुटुंबाला प्रत्येक महिन्याला 35 किलो अन्न हे मोफत दिलं जाईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.